काय कसं आहे सगळे तर मस्त म्हणजे तर आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर काल काय झालं, इथे आमच्या इथे खाली साऊथच्या दिदी आहेत. मी तिथे बसलेलो जाऊन आणि असंच नॉर्मली बोलता बोलता मी त्यांना म्हटलं त्यांच्याकडे एक मी डिश मागितली, कारण मी त्यांच्या हातची ती खाल्ली होती एकदा. मी म्हटलं दीदी ते बनवा एकदा, आणि बस असं नॉर्मल एकदाच बोललो मी. असं काही माझा अट्टहास नव्हता की बनवायलाच पाहिजे म्हणून त्यांनी, आणि मला वाटलंही नव्हतं की त्या इतक्यात बनवते. तर लगेच त्यांनी आज त्यांची मुलगी आली की आंटी आज आपण पार्टी करायची, आमच्या मम्मीने सांगितलं. म्हटलं कसली पार्टी? तर माझ्या म्हणजे लक्षात पण राहिलं नाही, मी बोललो म्हणजे असंच कॅज्युअली बोलून गेलो. आणि लगेच त्यांनी आज ती गोष्ट माझ्यासाठी बनवली सुद्धा. मला इतकं भारी वाटलं ना, म्हणजे इथं कोण कोणाचं आहे, कोण कुठलं ना, आपण इथं आयुष्यभरासाठी राहणार आहे. हीच तर म्हणतात ना फौजची खासियत आहे. लगेच इतके बॉन्ड बनतात ना इथे. तसंच झालं. मग त्यांनी आज माझ्यासाठी ती डिश बनवून घेऊन यायला लागलं. त्यांची मुलगी आता मला सांगून गेली. तर चला बघूयात मी काय सांगितलं होतं त्यांना आणि त्या काय घेऊन आल्या. चला. तर आता ना सगळे आले आम्ही. तर आम्ही ब्लॉकमधले सगळेच जमलो. म्हटलं सगळे मिळूनच पार्टी करावी, आणि काय झालं, लाईटच गेली. त्यामुळे थोडासा व्हिडिओ ब्लर आला आहे, समजून घ्या. तर सगळ्यांची मुलं आणि आम्ही म्हटलं थोडीशी छोटीशी, हीच तर क्वार्टर्समध्ये म्हणजे हे दिवस असतात ते न विसरण्यासारखे असतात, कारण पुन्हा आपण कधीच भेटत नाही. तर त्या हे माझ्यासाठी घेऊन आलेल्या बोंडे म्हणतात, उडीद वडेच असतात, पण त्या काय करतात त्यामध्ये कांदा मिरची वगैरे घालून बनवतात, त्यामुळे त्यांना ते बोंडे म्हणतात. आणि टोमॅटोची चटणी, तर टोमॅटोची चटणी ना लय भारी लागते, त्यामुळं मी म्हटलं एकदा दीदी करून आणा. तर त्यांनी लगेच माझ्यासाठी केलं आणि सगळ्या मुलांनी खूप छान पद्धतीने म्हणजे एन्जॉय केला त्या गोष्टीचा. तेवढाच म्हणजे वेळ होता, पण खूप भारी वाटलं. म्हटलं होतं फोटो चालूच आहेत, व्हिडिओ पण करावा. ए फोटो नहीं खींच रही मैं। तो ये ड्रेस दीदी ने सिला हुआ है। ये देखो ऐसे होता है। हाँ डिजाइन अच्छा लग रहा है ना। अगर आपको भी ड्रेस सिलवाने हैं तो कॉन्टेक्ट करिए। नहीं कॉन्टेक्ट अच्छा लग रहा है। पार्टी झाली, मग ह्या दीदी म्हटल्या मी चहा बनवून घेऊन येतो. तर त्याने मग गुळाचा चहा घेऊन आला. मग आम्ही दोघींनी बसून चहा पिला, कारण त्या दुसऱ्या दीदी चहा घेत नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी माझ्यासाठी जे मी मागितलं ते लगेच घेऊन आल्या. मला इतकं भारी वाटलं ना, म्हणजे आता इथं कोण आहे मला खायला घालायला. मम्मी तर पाठवत राहते तिकडून, नवरा पण बनवत राहतो, पण असं कधी तर कुणाच्या हातचं स्पेशल खायची इच्छा होते. मम्मीने माझी जेवण छान बनवते, लय छान लागते मम्मीच्या हातात, आणि हे खायत नाही. आणि इतकं भारी वाटलं ना मला. असं कोण कोणासाठी करतं, पण त्या लगेच घेऊन आला. मला इतकं चांगलं वाटलं ना. आणि ह्या टाईममध्ये जे आपल्यासाठी काही करतात ना, ते आपण कधीच नाही विसरू शकत. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण मला क्वार्टर्समधल्या ज्या माझ्या फ्रेंड्स होत्या त्यांनी खूप सारी म्हणजे माझे डोहाळे पुरवलेले. आणि मम्मीचे फ्रेंड छान असतात. आता पण इथे म्हणजे करतायत माझ्यासाठी सगळं. तर पण असं व्हायला लागले ना, जे मला आवडते ना ते मी खाल्लं ना बस मला उलटी होते. मी स्कूलवर आज मला सुट्टी आहे, आज मी सुट्टीने हाय माझी मम्मी, मी स्कूलला गेलो ना लगेच चुपून चिप्स खाते. तर म्हणजे मला जे असं वाटतं ना की मला हे खायचं आहे, ते खाल्लं ना बस मला उलटं होतं. असं ते खाल्ले मी ते बोंडे पण
काय पचलंच नाही असं वाटते ना, जे मला आवडते ते बाळाला आवडत नाही असं झालं एकदम. म्हणजे बाळाची आणि माझी चॉईसच वेगळी झाली. कारण की मला खाऊ वाटते पण बाळ खात नाही तिखट. मला तिखट लागते म्हणून तिखट लागलं म्हणून तर मम्मीला उलटी आल्या. होय. ही महाराणी आमची. तर मम्मी माझी महाराणी नाही, मी महाराणी. पप्पा मला लय मोठोय. तर असा काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय काळजी घ्या. बाय बाय. बाय.